जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापुरात जोरदार निदर्शने करण्यात आली। जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी आणि लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात काळ्या फिती लावून पाकिस्तानचा झेंडा जाळून हल्ल्याचा निषेध करण्यात आला। या दहशतवादी हल्ल्यात 23 हिंदू पर्यटकांची निर्घृण हत्या करण्यात आली असून हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे असे मत जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी व्यक्त केले। दहशतवाद्यांनी लिंग तपासून धर्म विचारून निर्दोष नागरिकांच्या डोक्यात गोळ्या घालणे हे विकृत आणि अमानुष कृत्य आहे। केंद्र सरकारने याचे तीव्र पडसाद उमटवायला हवे होते, पण अद्याप केवळ निषेधापुरतेच भाष्य सुरू आहे। खरे हिंदुत्व असेल तर पाकिस्तानात घुसा। प्राध्यापक दासरी यांनी केंद्रातील गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। जर खरे हिंदुत्व असेल तर पाकिस्तानात सैन्य घुसवा आणि दहशतवाद्यांच्या लष्करी तळांवर थेट युद्ध करून त्यांचा नाश करा, अन्यथा सत्ता सोडा, अशा ठाम शब्दात त्यांनी एनडीए सरकारला आव्हान दिले। या निदर्शनात शिवसेना पक्षाचे विविध स्तरांवरील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शरणराज केंगनाळकर, दत्ता माने, रवी नागणकेरी, सुनील शेळके, महेश धाराशिवकर, दाना मोरे, शशिकांत बिराजदार, दत्तोपंत वानकर, जगदीश कलकेरी, अतुल भवय, दत्ता रुचन भैरे, रवी मेत्रे, डॉक्टर शकील अत्तार, जर्गीस मुल्ला, अंबादास चव्हाण, सुरेश जगताप, लहू गायकवाड, अजय बादुगडे, बाबू दोरकर, उज्ज्वल दीक्षित, शिवा ढोकळे, योगेश सलगर यांचा समावेश होता। निदर्शने शांततेत पार पडली, मात्र जनतेच्या मनातील संताप स्पष्टपणे व्यक्त झाला असून देशाच्या सुरक्षेसंदर्भात केंद्र सरकारने तातडीने ठोस कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे।